देखील पूर्ण होतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईकला आहेत अविनाश बिरामणे, नॉन स्ट्राईकला आहेत पराग जुवाटकर. मागील सामन्यात वैयक्तिक 43 धावसंख्या, संघाला 57 धावसंख्या विजयी असताना 43 धावसंख्याचा डोंगर. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि झेल सुटतोय. अविनाशांना जीवदान भेटतोय. मागील सामन्यात वैयक्तिक 43 धावसंख्या अविनाश यांनी केली होती. आता मात्र अविनाश यांना जीवदान मिळतंय. नवी मुंबई टेनिस विश्वातील एक मोठं नाव अविनाश बिरामणे. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण मध्ये देखील खेळतात. जावळी प्रीमियर लीग मध्ये देखील आपला कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला होता. असे अष्टपैलू खेळाडू अविनाश बिरामणे. स्ट्राईकला आहेत पराग जुवाटकर. यावेळेस मात्र चेंडू खराब असल्याचा पंचांचा इशारा. एक धाव निश्चितच धाव फलकावरती जोडली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 4. दरम्यानच्या काळात पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवरती हिमांशू. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव निश्चितच पूर्ण होते आणि एका धावेवरतीच रोखण्यात यश मिळतंय. पराग जुवाटकर यांच्या बॅटमधून सुरेख असा फटका, पण एका धावेवरतीच त्यांना समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती ती 5. हिमांशू मीना गोलंदाजी मार्कवरती. कालच्या सत्रात दोन्ही सामन्यात त्यांनी सुरेख असे गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं होतं. यावेळेस मात्र अविनाश बिरामणे यांच्या बॅटमधून निघाला खणखणीत चौकार. माफ करा, सुरेख असं क्षेत्ररक्षण. सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. 3 धावा निश्चितच या ठिकाणी रोखण्यात यश धुरंधर या संघाच्या क्षेत्ररक्षणाला. पुन्हा एकदा हिमांशू मीना. स्ट्राईकला पराग जुवाटकर. एक धाव मिळवण्यात निश्चितच यशस्वी होत आहेत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 7. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या होते 7. खेळपट्टीवरती अविनाश बिरामणे व पराग जुवाटकर तैनात. एक मोठी खेळी करण्याचा दोघांचाही मानस. एक धाव निश्चितच मिळवली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8. जुईनगर विशाल भाऊ ससाने यांच्या मालकीचा जुईनगर धुरंधर संघ व प्रशांत गोडे व संजयजी लेंडवे यांच्या मालकीचा जुईनगर योद्धाज हा संघ आमने सामने डू ऑर डाय सिच्युएशन योद्धासाठी. धुरंधर यांनी आतापर्यंतच्या साखळी सामन्यांमध्ये 2 विजय प्रस्थापित केलेले आहेत, तर योद्धाज यांनी 1 विजय व 1 हार या ठिकाणी त्यांना मिळाली आहे. योद्धासाठी हा सामना म्हणजे करो वा मरो या पद्धतीचा असेल. कर्णधार अविनाश बिरामणे यांचे हाती कमान घेतलेले आहे. यावेळेस मात्र कुठचीही चूक नाहीये आणि अविनाश बिरामणे हे बाद होत आहेत. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती अविनाश बिरामणे बाद होत आहेत. एक मोठा मासा गळाला लागतोय. धुरंधर यांच्या अविनाश बिरामणे मागील सामन्यात वैयक्तिक 43 धावा, या सामन्यात 5 धावांवरती ते बाद होत आहेत. थोडेसे निराश होऊन तंबूमध्ये परत आहेत अविनाश बिरामणे. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते संघाचे उपकर्णधार
प्रतीक पाटील. जुईनगर धुरंधर संघाचे कर्णधार दत्ता मोहिते सर या गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देताना. दत्ता मोहिते सर स्ट्रॅटेजी आखतात आणि त्याचं इम्प्लिमेशन अतिशय काटेकोरपणे अचूकपणे करतात आणि त्यामुळेच संघाला विजय होण्यास काही अडचण येत नाही. आता मात्र स्ट्राईकला प्रतीक पाटील. डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. डेकोरेटर्स. प्रतीक पाटील जुईनगर मधील एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू. बॅटची कट होते आणि प्रतीक हे बाद होत आहेत, झेलबाद होत आहेत. दुसरा मोठा हादरा या ठिकाणी जुईनगर योद्धाज या संघाला बसतोय. प्रतीक पाटील हे वैयक्तिक शून्यावर बाद होत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले जातात. पहिला मोठा बळी घेतला जातो तो अविनाश बिरामणे यांचा, दुसरा प्रतीक पाटील यांचा. 2 दिग्गज खेळाडूंना या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरतायत ते मेघराज. तसेच मेघराज यांनी जर विकेट्स हॅट्रिक घेतली तर त्यांना विशाल भाऊ ससाने यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. अभिजित गडकरी. आता मात्र फलंदाजीसाठी आलेले ते अभिजित गडकरी. पाहूयात आपल्या संघाचा किल्ला कितपत लढवण्यात यशस्वी होत आहेत. अभिजित गडकरी स्ट्राईकला आहेत तर नॉन स्ट्राईकला पराग जुवाटकर. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. पंचांचा इशारा, 1 धाव घोषित असल्याचा. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मेघराज. सामना करतील अभिजित. सुरेखाचे क्षेत्ररक्षण, 1 धाव निश्चितच मिळवली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 10. दरम्यानच्या काळात दिवसातील 3रा सामना खेळवला जातो तो जुईनगर योद्धाज व जुईनगर धुरंधर या दोन्ही संघात. या दोन्ही संघांचा हा साखळी सामन्यातील शेवटचा सामना असेल. जुईनगर योद्धाज या संघाला डू ऑर डाय सिच्युएशन. निर्धाव चेंडू मेघराज यांचा. खूप सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतात मेघराज. 5 चेंडू 2 बळी व 2 धावा दिल्या जातात फक्त. यावेळेस मात्र चेंडू हवेत. पराग जुवाटकर यांच्या बॅटमधून निघालेला कणखर षटकार. खूप वेळ मेघराज यांनी पराग यांना जखडून ठेवलं होतं पण एक चांगला बॉल मिळाला. त्याला सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात आलं. 6 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 16. 2 गडी बाद 16.
वैयक्तिक दुसरे व सांघिक तिसरे षटक घेऊन येत आहेत ते हिमांशु मीना. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील आणि त्यांचा सामना करतील अभिजित गडकरी. यावेळेस मात्र लॉगॉनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एक धाव निश्चितच मिळवण्यात यशस्वी होतात अभिजित. एका धावेने धावसंख्येत वाढवते. धावसंख्या होते ती 17. 2 गडी बाद 17. पुन्हा एकदा हवेत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पराग जुवाटकर यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. पराग जुवाटकर यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार आणि धावसंख्या निश्चितच भरारी मिळते. धावसंख्येला धावसंख्या होती ती 23. पुन्हा एकदा योद्धा हा संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. पराग जुवाटकर एक तरुण तडफदार असे अष्टपैलू खेळाडू. दरम्यानच्या काळात बाळगोपाळ मित्र मंडळ जुईनगर व श्री हरिशिंगोले साहेब पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना खेळवला जातोय. जुईनगर योद्धाज व जुईनगर धुरंधर या संघामध्ये निर्धाव चेंडू, खूप सुरेख असा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक होतोय हिमांशु मीना यांच्याकडून. चेंडू पराग हे चेंडू समजू शकले नाहीत. चेंडू जातो, विसरतो यष्टीरक्षकाच्या हातात. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. निश्चितच या ठिकाणी 1 धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत पराग जुवाटकर. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 24. तिसरं षटक प्रगतीपथावर. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. एक चोरटी धाव या ठिकाणी मिळवण्यात निश्चित यशस्वी होतात अभिजित गडकरी. धावसंख्या होती ती 25. सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. 2 गडी बाद 25. पराग जुवाटकर आणि सुरेख असं या ठिकाणी फलंदाजीचे प्रदर्शन करताना 2 दिग्गज खेळाडू या ठिकाणी तंबूत परतल्यानंतर एक हाती संघाची कमान सांभाळताना या ठिकाणी पराग जुवाटकर खूप सुरेख अशी फलंदाजी करताना दिसत आहेत पराग जुवाटकर. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आले संघाचे कर्णधार दत्ता मोहिते सर. जुईनगर क्रिकेट विश्वातील, नवी मुंबई क्रिकेट विश्वातील एक दिग्गज नाव. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण असेल, जावळी प्रीमियर लीग असेल, 40+ असेल, या सर्व
स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा ठसा नेहमी उमटवताना दिसतात ते आपले सर्वांचे मार्गदर्शक दत्ता मोहिते सर. स्वतः गोलंदाजी मार्कवरती एक धाव निश्चितच धाव फलकावरती जमा होते, वाढवली जाते. धावसंख्या होती ती 26. बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित माननीय श्री हरीश इंगवले साहेब पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या दिवसातील धावसंख्या होती ती 26. तिसरं षटक प्रगतीपथावर, चौथं षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पराग जुवाटकर यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 30. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवरती दत्ता सर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील, सामना करतील पराग जुवाटकर. यावेळेस मात्र स्लोवर वन चेंडू काय समजू शकलेले नाहीत पराग. निर्धाव चेंडू. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पराग जुवाटकर. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू. पराग समजू शकलेले नाहीयेत. दत्ता मोहिते यांची स्ट्रॅटेजी काही समजू शकलेले नाहीयेत पराग. लागोलाग 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा धुरंधर हा संघ मॅच मध्ये कमबॅक करताना दिसतोय. आता पराग जुवाटकर यांना पंचांचा इशारा. 1 धाव घोषित असल्याचा. पराग जुवाटकर यांना आता 2 ते 3 मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील, तेव्हाच एक मोठ्या धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभारला जाईल. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पराग जुवाटकर यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. 6 धावांनी निश्चितच धावसंख्येला एक भरारी मिळते. धावसंख्या होती 37. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 37. शेवटचं षटक डेथ ओव्हर या ठिकाणी टाकली जाईल. लिलाव प्रक्रियेमध्ये सगळ्यात महागडा 12,500 रुपये बोली लावून या ठिकाणी जुईनगर योद्धाज या संघाने बोली जिंकली होती आणि निश्चितच त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरतायत ते पराग जुवाटकर. 3 षटकार व 1 चौकार या ठिकाणी पराग यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक जे बोललं जातं ते या ठिकाणी घेऊन येत आहेत ते अभिनव. धावसंख्या झाली ती 37. अभिजित यांना निश्चितच माहिती आहे की जर पराग यांना आपण स्ट्राईक दिली तर एक मोठे फटके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील व संघाची धावसंख्या देखील तितकीच वेगाने पुढे जाईल. पुन्हा एकदा पराग जुवाटकर. चेंडू हवेत. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा मानस आणि डायरेक्ट हिट. बाद होतात अभिजित गडकरी. अभिजित गडकरी हे धावचीत होत आहेत.
धावसंख्या होते ती 39. 3 गडी बाद 39. यानंतर होणारा सामना जुईनगर चॅलेंजर्स विरुद्ध जुईनगर टायगर्स. दोन्ही संघांच्या संघनायकास विनंती आहे टॉस का बॉस या कक्षात जमायचं. यानंतर आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. जुईनगर चेंडू काहीचा समजू शकलेला नाही. पराग निर्धाव चेंडू. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा चेंडू समजू शकलेले नाही. आता थोडीशी मिसफील्ड होते दत्ता सर यांच्याकडून आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढत होते. धावसंख्या होते ती 40. या षटकात 3 धावांवरती रोखण्यात यशस्वी होत आहेत. 40 धावसंख्या होते 40. 3 धावांवरती रोखण्यात यशस्वी होत आहेत अभिनव. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया त्या 2 चेंडूंवरती पराग हे काय करिश्मा दाखवत आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सुरेख असा फटका पराग यांच्या बॅटमधून. मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी चेंडू जातोय. धावसंख्या होती ती 46. 2 दिग्गज खेळाडू स्वस्तात तंबूत परतल्यानंतर एक हाती कमान सांभाळली आणि आपल्यावर दाखवलेला जो विश्वास तो सार्थ करून दाखवताना पराग जुवाटकर. शेवटचा चेंडू पाव्यात पराग जुवाटकर काय करतायत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पराग जुवाटकर यांच्या बॅटमधून निघालेला कणखरी षटकार. खूप सुरेख असे या ठिकाणी फलंदाजी करताना पराग जुवाटकर. धावसंख्या होती ती 52. विजयासाठी हव्या त्या 53 धावा. पराग जुवाटकर यांचे दर्जेदार ही खेळी संघाला एक मोठी धावसंख्या निश्चितच या ठिकाणी उभारण्यात यशस्वी ठरली. मी विशाल भाऊ ससाने यांना विनंती करतो की कृपया आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. जुईनगर चॅलेंजर्स विरुद्ध जुईनगर टायगर्स दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की कृपया आपण टॉस का बॉस या कक्षात यायचंय. अरे आपलं साधं घेऊन करून जुईनगर चॅलेंजर्स. जुईनगर चॅलेंजर्स टॉस साठी यायचे. अतुल चव्हाण. जुईनगर टायगर्स कृपया आपण या ठिकाणी टॉस साठी यायचे. हॅलो. जुईनगर टायगर्स श्यामदादा आपला कर्णधार. जुईनगर टायगर्स अतुल भाऊ यायचे. सन्माननीय विशाल भाऊ ससाने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. हिट काय
जुईनगर टायगर्स या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. अतुल सर, काय आपली नक्की स्ट्रॅटेजी असेल याच्या मागे? स्ट्रॅटर्जी असं काय नाही, चेंज नाही काय टीममध्ये. कमीमध्ये रोखायचा प्रयत्न करणार आहे, बाकी काय नाही. धन्यवाद, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. यानंतर होणारा सामना जुईनगर चॅलेंजर्स व जुईनगर टायगर्स. जुईनगर टायगर्स या संघाने साखळी सामन्यातील 2 सामने हे जिंकले आहेत व जुईनगर चॅलेंजर्स या संघाला डू ऑर डाय सिच्युएशन आहे. पाहूयात कोण विजय होईल. मंगेशदादा मोहिते व नितीन बोरले आपल्या संघाचं मनोबल वाढवताना या ठिकाणी दिसत आहेत. हॅलो, दादा ते उभं करून देऊ ना. हा, बॉल दे. हे 2 बॉल अंपायर कडे दे. हॅलो 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 हॅलो. कुठला पहिला? टायगर्स. हॅलो 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 हॅलो. जुईनगर योद्धाच या संघाने प्रथम फलंदाजी करताना 52 धावांचा डोंगर या ठिकाणी उभारला आहे आणि विजयासाठी धुरंधर या संघाला हव्या आहेत त्या 53 धावा. गोलंदाजी मार्ग करतील. वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिले षटक घेऊन येतात पराग जुवाटकर. आपण आतापर्यंत त्यांची धुवाधार फलंदाजी या ठिकाणी पाहिली. पाहूयात गोलंदाजीमध्ये आपला काय करिश्मा दाखवतात पराग जुवाटकर. एक सुरेख असं या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन पराग जुवाटकर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. पाहूयात गोलंदाजीमध्ये देखील आपला करिश्मा बरकरार ठेवतायत की नाही. दरम्यान पहिला चेंडू, यावेळेस मात्र चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून निघालेला खनकर इथं चौकार. जुईनगर योद्धासाठी हा डू ऑर डाय सिच्युएशनचा सामना. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू हवे तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बाद होत आहे. तर मोठा मासा गळायला लागतोय. दत्ता मोहिते हे बाद होतात. अभिजित गडकरी यांच्या मार्फत सुरेख असा झेल टिपला जातोय आणि पहिलं यश मिळतंय पराग जुवाटकरला. दत्ता सर वैयक्तिक 4 धावांवरती बाद होत आहेत. दत्ता सरांसाठी खूप सुरेख अशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखली गेली होती आणि नेमकं त्यातच त्यांना अडकवलं जातंय. पहिला गडी बाद होतोय दत्ता सर यांच्या रूपात आणि एक नवचैतन्य म्हणावं लागेल ते योद्धा या संघाच्या चमूमध्ये
संघमालक प्रशांत गोडे व संजय लेंडवे या ठिकाणी उपस्थित. संघाचं मनोबल वाढवण्यासाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी, दोन्ही संघमालक या ठिकाणी उपस्थित. जुईनगरचा महाराजा संघाचे संघमालक सन्माननीय बाबासो जाधव साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. दिनेशजी बांगर यांना देखील विनंती आहे कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. बाबासो जाधव साहेब आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचे. आणि करायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पराग जुवाटकर. खूप सुंदर असं गोलंदाजी करताना पराग जुवाटकर दिसत आहेत. चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 5. दरम्यानच्या काळात आमचे मार्गदर्शक जुईनगरचा महाराजा संघाचे संघमालक बाबासो जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच दिनेशजी बांगर यांचं देखील एका ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. यावेळेस मात्र एक धाव निश्चितच मिळवण्यात यशस्वी होत आहेत मेघराज. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 6. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवल्यानंतर खूप छान असं कमबॅक करताना दिसत आहेत पराग जुवाटकर. दत्ता मोहिते यांची विकेट मिळते. त्यानंतर 2 चेंडूवरती 1 धाव, 2 धावांवरती रोखण्यात यशस्वी होतात पराग जुवाटकर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतायत पराग जुवाटकर. या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख मानकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मी स्वागत करतो. यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. निश्चितच या ठिकाणी झेलसाठी ट्राय करायला हवा होता. 1 धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत. उपविभाग प्रमुख सन्माननीय मिलिंदजी खोपकर व सागरजी भैसाने व शाखा प्रमुख सुनील भैसाने आणि शाखा प्रमुख सन्माननीय सागरजी भोईटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हायचे. मी तानाजी चव्हाण यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी सन्माननीय बाबासो जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. काय जरूरत नाही तुम्हाला. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन येतात ते विवेक खाडे. चेंडू बॅटची कडा घेतो आणि घोषित क्षेत्रात जातो एका धावेसाठी. पंचांचा इशारा 1 धाव घोषित असल्याचा. तसेच मानकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. तानाजी चव्हाण आपणास विनंती आहे मानकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सुरेख अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी विवेक खाडे दिसत आहेत. निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा खराब चेंडू असल्याचा. भैसाने साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. खोपकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय.
वर्ष आणि खोपकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत. पराग जुवाटकर यांची चेंडूच्या दिशेने झेप होते. चेंडू अडवला जातो. सुरेख असं क्षेत्ररक्षण, खूप सुरेख असा थ्रो या ठिकाणी करतात पराग जुवाटकर. निश्चितच 2 धावा रोखण्यात यशस्वी होतात पराग जुवाटकर. बोईटे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. सर्व मान्यवरांचे आभार. पुन्हा एकदा विवेक खाडे. आहे तुमची यावेळेस मात्र चेंडू हवेत. षटकार जातोय. खूप सुंदर असं या ठिकाणी प्रयत्न चेंडू अडवण्याचा, पण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. राजेश यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. पुन्हा एकदा विवेक खाडे. यावेळेस मात्र चेंडू हवेत. धावसंख्या होती ती 18. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती विवेक खाडे. सामना करतील मेघराज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. नाही झाले 2. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. वैयक्तिक दुसरे व सांघिक तिसरे षटक घेऊन येत आहेत ते पराग जुवाटकर. या सामन्यातील स्टार फलंदाज, स्टार गोलंदाज. पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवरच त्यांनी दत्ता मोहिते सर यांना तंबूचा रस्ता दाखवला. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, खूपच 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 बाहेर. 6 धावांसाठी मेघराज यांच्या बॅटमधून निघालेला कणकणी षटकार. सहा धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 24. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पराग जुवाटकर. सामना करतील मेघराज. यावेळेस विवेक खाडे यांचं सुरेख असं क्षेत्ररक्षण. निश्चितच धाव घेण्यापासून रोखलं जातंय. पुन्हा एकदा पराग जुवाटकर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. अविनाश बिरामणे चेंडूवरती जात आहेत. निश्चितच सुरेख असे क्षेत्ररक्षण अविनाश बिरामणे यांच्या मार्फत 1 धाव मिळवण्यात यशस्वी होत आहे. 3 धाव रोखल्या जात आहेत या ठिकाणी अविनाश बिरामणे यांच्या मार्फत. तीन चेंडूंचा खेळ बाकी.
आता मात्र हव्या त्या 15 चेंडूमध्ये 28 धावा. अरे गेलं परत सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पराग जुवाटकर सुरेख अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये देखील त्यांनी आपला तितकाच करिश्मा दाखवला होता. वैयक्तिक 39 धावा पराग जुवाटकर यांच्या नावावरती. प्रशांत गोडे यांच्या वतीने प्रत्येक कॅचसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. थोडासा थकवा या ठिकाणी पराग जुवाटकर यांना जाणवतोय. यावेळेस मात्र सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू काही समजू शकलेले नाहीयेत. राजेश चेंडू जातो, विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी, षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 14 चेंडू मध्ये आता हव्यात त्या 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पराग जुवाटकर. यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जेल सुटते. या ठिकाणी राजेश यांना एक जीवदान मिळतंय. 2 धावा निश्चितच या ठिकाणी मिळवण्यात यशस्वी होते राजेश व मेघराज. खूप सोपा असा झेल या ठिकाणी हातून सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस बोललं जातं. पाहूयात ही कॅच किती निर्णायक ठरेल हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच. दरम्यानच्या काळात षटकातील शेवटचा चेंडू. पराग जुवाटकर गोलंदाजी मार्कवरती, सामना करते राजेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत. बिग अपील, बिग अपील आणि खेळाडू बाद होतोय. पराग जुवाटकर यांना दुसरं यश मिळतंय. अभिजित गडकरी यष्टीरक्षक यांच्या मार्फत हा झेल टिपला जातोय आणि राजेश हे बोट परत आहेत. खूप सुरेख अशी गोलंदाजी पराग जुवाटकर यांच्याकडून पाहायला मिळते. ट्वेंटी 12 चेंडू मध्ये आता हव्या त्या 26 धावा. हॅलो हॅलो बॉलिंग 16 रन, 39 बॅटिंग 39, 16 रन आणि हॅलो हॅलो पराग जुवाटकर यांनी फलंदाजी करताना 39 धावा व गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 16 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. खूप सुरेख असे या ठिकाणी त्यांनी अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी त्यांनी केली. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत कर्णधार अविनाश बिरामने. त्यांच्याशी वार्तालाप करतात विवेक खाडे. विवेक खाडे यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर नेहमीच आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये अविनाशजी आपल्यास विनंती आहे, कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. प्रत्येक सामन्यात विवेक यांनी एक निर्णायक षटक या ठिकाणी टाकलं. या सामन्यात देखील त्यांचं षटक खूप महत्वाचं ठरलं या ठिकाणी. अविनाश बिरामने राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतील, सामना करतील मेघराज. यावेळेस मात्र एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानस आणि तोही पूर्ण होतोय. 2 धावा निश्चितच या ठिकाणी धाव फलकावरती जमा होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 29. आता मात्र हवं त्या 11 चेंडूमध्ये 24 धावा. जर स्पर्धेतील आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर जुईनगर योद्धा या संघाला
11 चेंडूमध्ये 24 धावांवरती रोखायचं आहे. यावेळी चेंडू हवेता, पुन्हा एकदा झेल सुटते आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 30. 10 चेंडूमध्ये 23 धावा. जर स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं तर आपल्याला प्रत्येक कॅच, प्रत्येक झेल हा टिपलाच गेला पाहिजे. आणि या ठिकाणी आतापर्यंत मेघराजांना 2 जीवदान मिळालेले आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय सहा धावांसाठी. आपल्याला रिप्लाय बघायची असेल तर आपण बघू शकता. पंच, कॅमेरामॅन प्लीज. पंच, डिसिजन षटकार. षटकार. पंचांचा इशारा. 6 धावा असल्याचा. खराब चेंडू टाकला जातोय आणि त्याचा फायदा उचलला जातोय मेघराज यांच्याकडून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर तटवला जातोय 6 धावांसाठी. 6 धावसंख्या किती? 36. धावसंख्या होती ती 36. आता मात्र हव्या त्या 9 चेंडूमध्ये 17 धावा. सूर्यकांचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रतीक पाटील यांच्याकडून. 2 धावा निश्चितच मिळवल्या जात आहेत. 8 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 1 धाव घोषित. 1 धाव घोषित. धावसंख्या होती ती 37. धन्यवाद पंच. 1 धाव घोषित असल्याचा पंचांचा इशारा. 37 झाला. 17 पाहिजे ना. 16. 8 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. अविनाश यांना उर्वरित 2 चेंडूमध्ये काहीतरी आपला करिश्मा दाखवावा लागणार. 8 चेंडू 16 धावा. पाहूयात अविनाश. यावेळेस मात्र सूर्यकांचा चेंडू. पुन्हा कमबॅक करतात अविनाश. निर्धाव चेंडू. चेंडू जातो, विसावतो यष्टीरक्षक अभिजित गडकरी यांच्या हातात. आता मात्र 7 चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता जुईनगर धुरंधर संघाला. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकातील दुसरा षटकार. मेघराज यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. धावसंख्या होती 43. थोडस महागडं असं षटक म्हणावं लागेल अविनाश यांचं. 16 धावा, तब्बल 16 धावा या षटकामध्ये मिळवण्यात यशस्वी होत आहेत मेघराज व मेघराज व राकेश या जोडीने तब्बल 16 धावा या षटकात पटकावल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. यानंतर होणारा सामना जुईनगर चॅलेंजर्स वर्सेस जुईनगर टायगर्स. साखळी सामन्यातील शेवटचा सामना. त्यानंतर सेमी फायनल्सच्या 2 मॅचेस व मेगा फायनल होईल. कोण आहे बॉलर? कोण नाव काय? गोलंदाजाचे नाव. बॉलर नेम
गोलंदाजाचे नाव मयूर. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. यष्टीरक्षक म्हणून काम पाहत आहेत प्रतीक पाटील. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 5वे व शेवटचे षटक घेऊन येत आहेत मयूर. सामना करतील राकेश. यावेळेस मात्र चेंडू हवेत. एक धाव पूर्ण होते. नाही तिथे डिक्लेअर नाही. दोन धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत राकेश. 5 चेंडू मध्ये हव्यात त्या 8 धावा. अत्यंत अटीतटीचा हा सामना. पाहूयात विजयश्री कोण संपादित करतय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मयूर. यावेळेस मात्र बीट होत आहेत सूर्यकाशी गोलंदाजी मयूर यांची. 4 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत मयूर. सामना करतील राकेश. स्ट्राईकला आहेत राकेश. नो स्ट्राईकला आहेत ते मेघराज. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची उत्कंठा या ठिकाणी पणाला जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मयूर. सामना करतील राकेश. आणि यावेळेस सूर्यकाशी क्षेत्ररक्षण विवेक खाडे यांच्या मार्फत आणि धावचित होत आहेत राकेश. पुन्हा एकदा कर्णधार अविनाश बिरावणे यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतोय. खूप सुरेखाची गोलंदाजीचे प्रदर्शन. कर्णधारांनी जो विश्वास टाकला त्याला कुठेतरी सार्थ करताना दिसत आहेत मयूर. तीन चेंडू मध्ये 8 धावा. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही प्रिडिक्ट करू शकत नाही. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती हव्या आहेत त्या 8 धावा. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आले ते मेघराज. यावेळेस मात्र चेंडू हवेत. खूप उत्तुंग असा षटकार. चेंडू येतोय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. दोन चेंडू धावा आहेत 2 धावा. आतापर्यंत सामना काहीसा झुकला होता तो योद्धाज या संघाच्या वतीने बाजूने. आता मात्र दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या ठिकाणी कंपल्सरी चेस असणार आहे. याच्या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. दोन चेंडू मध्ये हव्यात त्या 2 धावा. पुन्हा एकदा मयूर. स्ट्राईकला आहे तर मेघराज. आता मात्र एका चेंडूवरती हवे ते 1 धाव. कंपल्सरी चेस असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची. एका चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये मयूर यांनी धुरंधर या संघाला जखडून ठेवलं होतं. 4थ्या चेंडूवरती मात्र एक उत्तुंग असा षटकार मेघराज यांच्या बॅटमधून येतोय आणि सामन्यामध्ये निर्णयामध्ये पूर्ण बदल होतोय. आणि 5व्या चेंडूवर देखील 1 धाव घेतली जाते. आता मात्र एका चेंडूवरती 1 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षणात बदल.
8 खेळाडू या ठिकाणी 38च्या सर्कलच्या आत घेतले जात आहेत. एक धाव निश्चितच रोखली तर या ठिकाणी योद्धास हा संघ विजय होईल. पाहूयात मयूर आपल्या संघासाठी काय करतायत. अभिजित गडकरी स्लिपला तैनात. पाहूयात मयूर सामना करतील मेघराज. आणि या ठिकाणी एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत मेघराज आणि सामना जिंकला जातोय. धुरंधर या संघाच्या बाजूने योद्धाच या संघाचं आव्हान या स्पर्धेतील या ठिकाणी संपुष्टात येते. आणि जाऊयात पुढील